नमस्कार मित्रांनो. मला एक सांगा, जर तुम्ही रोज फक्त 1% सुधारलात, फक्त 1%, तर वर्षाच्या शेवटी तुम्ही आज जे आहात त्यापेक्षा 37 पट बेहतर असाल. आणि जर तुम्ही रोज फक्त 1% मागे गेलात, तर वर्षाच्या शेवटी तुम्ही जवळजवळ शून्यावर याल. हे गणित आहे, हे सायन्स आहे आणि हे सत्य आहे. पण मग प्रश्न हा येतो, आपण रोज मोटिवेशन घेतो, मोठमोठ्या गोल्स ठरवतो, नवीन वर्षाच्या रिझोल्यूशन्स करतो आणि काही दिवसात सगळं विसरतो. का? कारण आपण नेहमी खूप मोठा बदल एकाच वेळी आणायचा प्रयत्न करतो. जपानी लोकांनी याच समस्येवर एक उत्तर शोधलंय. त्याचं नाव आहे कायझेन. आज मी तुम्हाला हे जपानी रहस्य सांगणार आहे, जे टोयोटा सारख्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांनी वापरलं आणि ज्याने सामान्य माणसांचं आयुष्य असामान्य बनवलं. पण त्याआधी, जर तुम्ही पहिल्यांदा मनसंवादवर आलेले असाल, तर स्वागत आहे तुमचं. इथे आपण बोलतो मनाच्या गोष्टी, सेल्फ इम्प्रूव्हमेंट, सायकॉलॉजी आणि आयुष्य उत्तम बनवण्याच्या सोप्या पण पॉवरफुल गोष्टी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, तर तुम्ही कन्सिडर करू शकता चॅनलला सबस्क्राईब करायला. लाईक केलात या व्हिडिओला, तर यूट्यूब ही व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करेल. आपली कम्युनिटी वाढेल आणि मला सुद्धा मोटिवेशन मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. कायझेन म्हणजे काय? कायझेन हा एक जपानी शब्द आहे. काय म्हणजे बदल आणि झेन म्हणजे चांगलं. म्हणजेच कायझेन म्हणजे चांगल्यासाठी बदल किंवा सतत सुधारणा. हे फक्त एक कॉन्सेप्ट नाही, हे एक जगण्याचं तत्वज्ञान आहे. जपानी लोक हे तत्व आपल्या कामात, घरात, नातेसंबंधात आणि स्वतःच्या विकासात वापरतात. ते एकाच दिवशी क्रांती आणायचा प्रयत्न करत नाहीत. ते रोज शांतपणे एक छोटी सुधारणा करतात. आणि हेच त्यांचं रहस्य आहे. केआयझेनचा जन्म कुठे झाला? दुसऱ्या महायुद्धानंतर जपान पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. देश जमीनदोस्त होता. अर्थव्यवस्था कोसळलेली होती. पण त्यानंतर जे घडलं ते जगाला थक्क करणारं होतं. अवघ्या काही दशकात जपान जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला. टोयोटा, सोनी, होंडा या कंपन्यांनी जग जिंकलं. हे कसं शक्य झालं? यामागे होती कायझेनची शक्ती. टोयोटाने टोयोटा प्रोडक्शन सिस्टम नावाची एक पद्धत तयार केली, जी पूर्णपणे कायझेनवर आधारित होती. त्यांनी कामगारांना सांगितलं, रोज एक छोटी गोष्ट सुधारा. मशीन थोडी जलद चालवा. एक स्टेप कमी करा. थोडा वेळ वाचवा. आणि या छोट्या छोट्या सुधारणांनी मिळून टोयोटा जगातील सर्वात मोठी कार कंपनी बनली. आपला मेंदू मोठ्या बदलाला का घाबरतो? आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो. आपण सगळे जाणतो की आपल्याला बदलायचं आहे, व्यायाम करायचा आहे, वाचायचं आहे, लवकर उठायचं आहे. मग आपण करत का नाही? कारण आपला मेंदू मोठ्या बदलाला एक धोका म्हणून बघतो. जेव्हा तुम्ही म्हणता, उद्यापासून रोज 1 तास जिम करणार, 2 तास वाचणार, साखर पूर्ण सोडणार, तेव्हा तुमचा मेंदू घाबरतो. तो रेझिस्ट करतो. आणि मग 2 दिवसात सगळं बंद होतं. पण जेव्हा तुम्ही म्हणता, उद्या फक्त 5 मिनिटे चालणार, तेव्हा मेंदू म्हणतो, ठीक आहे, हे तर सोपं आहे. आणि इथेच कायझेन काम करतं. कायझेन मेंदूच्या रेझिस्टन्सला बायपास करतं. इतकं लहान लहान पाऊल टाकतं की मेंदूला धोका वाटत नाही. आणि एकदा सुरुवात झाली की मोमेंटम येतो. कायझेनच्या 3 मूलभूत तत्वे. पहिलं तत्व, लहान सुरुवात करा. जपानमध्ये एक म्हण आहे, 1000 मैलांचा प्रवास एका पावलाने सुरू होतो. कायझेन सांगतं, इतकं लहान पाऊल उचला की अपयशच शक्य नाही. वाचायचं आहे, उद्या फक्त 1 पान वाचा. व्यायाम करायचा आहे, उद्या फक्त 2 पुशअप्स करा. लवकर उठायचं आहे, उद्या फक्त 5 मिनिटे लवकर उठा. हे ऐकायला खूप साधं वाटतं. खरं तर वाटतं की इतक्या कमी केल्याने काय होणार? पण लक्षात ठेवा, सुरुवात होणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. एकदा सुरुवात झाली की ती सवय बनते आणि सवय बनली की ती वाढते. दुसरं तत्व, सातत्य हे श्रेष्ठत्वापेक्षा महत्त्वाचं आहे. कायझेन सांगतं, रोज करणं
हे एकाच दिवशी खूप करण्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा 3 तास जिम केलं किंवा रोज 15 मिनिटे केलं. 2 महिन्यानंतर कोण जास्त फिट असेल? रोज 15 मिनिटे करणारा. कारण त्याची सवय बनलेली असते. त्याचं शरीर त्याला ओळखतं. सातत्य हे स्प्रिंट नाही, ती मॅरेथॉन आहे. तिसरं तत्व, प्रत्येक गोष्टीत सुधारणा शोधा. कायझेन फक्त करिअर किंवा फिटनेससाठी नाही, ते तुमच्या नातेसंबंधांसाठी आहे. रोज जोडीदाराशी 5 मिनिटे मनापासून बोला. ते तुमच्या मनाच्या शांततेसाठी आहे. रोज 5 मिनिटे शांत बसा, श्वास घ्या. ते तुमच्या ज्ञानासाठी आहे. रोज एक नवीन गोष्ट शिका. जिथे जिथे सुधारणा शक्य आहे, तिथे कायझन लागू होतं. 1% रूल. विज्ञान काय सांगतं? जेम्स क्लिअर यांनी त्यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकात एक गणित मांडलं आहे, जे मनाला हादरा देतं. जर तुम्ही रोज 1% सुधारलात, 365 दिवस, तर वर्षाच्या शेवटी तुम्ही 37.78 पट बेहतर असाल. जर तुम्ही रोज 1% मागे गेलात, 365 दिवस, तर तुम्ही 0.03 वर येऊन पोहोचाल. हे कंपाऊंड इंटरेस्ट सारखं आहे. पैशात कंपाऊंड इंटरेस्ट काम करतो, तसंच स्वतःवर केलेल्या छोट्या गुंतवणुकी कंपाऊंड होतात. आणि यालाच म्हणतात कायझेनची जादू. कायझेन तुम्ही आत्तापासून कसं वापरू शकता? पहिली गोष्ट, एक क्षेत्र निवडा. आता एकच क्षेत्र निवडा. हेल्थ, नॉलेज, रिलेशनशिप्स किंवा माइंडसेट. सगळं एकाच वेळी बदलायचा प्रयत्न करू नका. एका ठिकाणी फोकस करा. दुसरी गोष्ट, 1 मिनिटाचा प्रश्न विचारा. जपानमध्ये कायझेन प्रॅक्टिशनर्स रोज स्वतःला एक प्रश्न विचारतात. आज मी ही एक गोष्ट थोडी जास्त चांगली कशी करू शकतो? फक्त एक. थोडी जास्त. आज. हा प्रश्न तुमचा मेंदू एका वेगळ्या दिशेने विचार करायला भाग पाडतो. तिसरी गोष्ट, प्रगती ट्रॅक करा. एक छोटी डायरी ठेवा किंवा फोनमध्ये नोट करा. आज मी काय केलं? काय थोडं बेहतर झालं? जेव्हा तुम्ही स्वतःची प्रोग्रेस बघता, तेव्हा तुम्हाला पुढे जाण्याची ऊर्जा मिळते. चौथी गोष्ट, स्वतःशी दयाळू व्हा. कायझेनमध्ये चुका होणं हे अपयश नाही, ते शिकण्याची संधी आहे. जर एखादा दिवस गेला, तर त्याबद्दल स्वतःला शिक्षा करू नका. फक्त उद्या परत सुरुवात करा. जपानी म्हणतात, 7 वेळा पडा, 8व्यांदा उठा. कायझेन आणि आपलं मराठी मन. आपल्या संस्कृतीत पण हीच शिकवण आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, आपुलाची वाद आपणासी. स्वतःशीच स्पर्धा करा, दुसऱ्याशी नाही. आणि हेच कायझेन सांगतं. तुमची स्पर्धा तुमच्या शेजाऱ्याशी नाही, तुमच्या मित्राशी नाही, सोशल मीडियावरच्या कोणाशी नाही. तुमची स्पर्धा फक्त कालच्या तुमच्याशी आहे. आज तुम्ही कालपेक्षा थोडे जरी बेहतर असाल, तर आज तुम्ही जिंकलात. तर मग पुढच्या आठवड्यात, महिन्यात नाही, आज, आत्ता एक छोटी गोष्ट ठरवा. फक्त एक. ती करा, उद्या परत करा, परवा परत करा. आणि 1 वर्षानंतर मागे वळून बघा. तुम्हाला स्वतःवरच विश्वास बसणार नाही की तुम्ही किती बदललेले आहात. कायझेनची हीच जादू आहे. मोठ्या स्वप्नांसाठी छोटी सुरुवात करा. क्रांती एका रात्रीत होत नाही, ती रोजच्या एका छोट्या पावलाने होते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कायझेनमधलं कोणतं तत्व आजपासून वापरणार आहात? खाली लिहा. कारण जेव्हा आपण लिहितो, तेव्हा कमिटमेंट जास्त स्ट्रॉंग होते. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल, तर तुमच्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला शेअर करा, जो सध्या स्ट्रगल करत आहे, जो थोडा स्टक फील करतोय. कदाचित हा एक व्हिडिओ त्यांचा दृष्टिकोन बदलेल. मी आहे तुमच्यासाठी मनसंवादवर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रोज एक पाऊल पुढे.